मुंबईमध्ये आज समुद्रात 4.44 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे। समुद्राला आज भरती येणार आहे। मुंबईच्या एकीकडे पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे समुद्राला भरती येणार आहे आणि बरोबर दुपारी 12:10 ही भरती येईल अशी माहिती समोर येते, तसा अंदाज वर्तवला जातोय। तर जोरदार पावसामुळे मुंबईत पूरस्थिती निर्माण होण्याचाही अंदाज आहे, त्यामुळे इथं सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्याचं पाहायला मिळतंय। कारण ज्या वेळेला समुद्राला भरती येते त्यावेळेला जर पाऊस पडत राहिला तर पाऊस ठिकठिकाणी साचण्याची शक्यता असते आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। मुंबईमधील नागरिकांनाही समुद्र किनारी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण मुंबईच्या समुद्राला आज भरती येणार आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट मरीन लाईन्स इथून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? 12:10 भरती येणार आहे, उंच लाटा उसळणार असा अंदाज वर्तवला जातोय। सध्या समुद्राची स्थिती कशी दिसते, काय चित्र आहे? निश्चितच पहाटेपासून मुंबई उपनगरामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। 12:10 या ठिकाणी भरती येणार आहे आणि लाटा सुद्धा 4.44 मीटर उंच असणार आहे। त्यामुळे एकूणच मुंबई महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून समुद्र किनारी न जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मात्र वीकेंडला पाऊस पडण्यास पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि वीकेंडला आपण समुद्र किनारी पाहतोय, तरुणांचा मोठा उत्साह या ठिकाणी दिसतोय। तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जमलेला आहे, त्यामुळे मुंबई प्रशासन असेल, या ठिकाणी पोलीस असेल यांच्याकडून सर्व प्रयत्न आहेत त्या तरुणांना बाहेर नेण्याचा होतोय। आणि एकूणच ज्या 12:10 समुद्रामध्ये उंच लाटा असणार आहेत, या वेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात गस्ती पोलिसांची असणार आहे। तसंच या ठिकाणी ओहोटी जी आहे ती दुपारी संध्याकाळी 6:30 वाजता असणार आहे। त्यामुळे एकूणच सर्व लक्ष आहे ते प्रशासनाचं या ठिकाणी मरीन लाईन परिसरामध्ये लागून राहिलेलं आहे। फरा निश्चितच स्वप्नील, एकूणच असं म्हणता येईल की 2-2.5 तासांनी इथं भरतीला सुरुवात होईल आणि त्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळल्याचं दिसून येत आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।